राज्य सरकार की गरीब, जरूरतमंद और बुजुर्गों के लिए शुरू की गई महत्वाकांक्षी शिव भोजन थाली योजना इस समय गंभीर संकट से गुजर रही है। नागपुर जिले में संचालित शिव भोजन केंद्रों को पिछले 9 महीनों से अनुदान नहीं मिलने के कारण योजना की रफ्तार थम सी गई है। सरकारी उदासीनता का सीधा असर उन हजारों लोगों पर पड़ रहा है जिनके लिए ये योजना रोज की थाली का सहारा थी। महाविकास अघाड़ी सरकार के कार्यकाल में शुरू की गई इस योजना के तहत नागपुर जिले में कुल 213 शिव भोजन केंद्र संचालित हैं, जहां प्रतिदिन लगभग 25,000 जरूरतमंदों को भोजन उपलब्ध कराया जाता है। इन केंद्रों के माध्यम से महिला बचत समूहों और स्वयंसेवी संस्थाओं को जोड़ते हुए करीब 1500 महिलाओं और पुरुषों को रोजगार भी मिला है। पूरा संचालन सरकारी अनुदान पर ही निर्भर है। हालांकि वर्ष 2024 से जनवरी 2026 तक के करीब 9 महीनों का अनुदान अब तक जारी नहीं हुआ है। इसमें केंद्र संचालकों पर कर्ज का भारी बोझ पड़ गया है और कई संचालक खुद आर्थिक तंगी और उपासमारी के कगार पर पहुंच गए हैं। यदि जल्द अनुदान नहीं मिला तो हजारों जरूरतमंदों की थाली बंद होने का खतरा मंडरा रहा है। शासनाची महाविकास आघाडीतली ही योजना आहे शिवभोजन योजना। ही योजना शासनाने जे शासनाचं काम आहे की आपल्या जनतेसाठी गरीब असो, गरजू असो, वयोवृद्ध असो त्यांच्यासाठी ही योजना शासनाने 2019 मध्ये 26 जानेवारी रोजी सुरुवात केली होती आणि आतापर्यंत ती योजना त्याचं अनुदान जे आहे ते शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून बरोबर येत होतं आणि गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत होता। परंतु मागील 9 महिन्यापासून या जो अनुदान शासनाच्या माध्यमातून येतं ते अनुदान आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ही योजना कशी चालवायची असं केंद्र शिवभोजन केंद्र संचालकांवर प्रश्न आहे। हे सगळे सामान्य लोक आहेत आणि त्याच्या माध्यमातून किती कर्ज करायचं, कसं चालवायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे ती योजना आपण केंद्र ते बंद करायचं का अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण शिवभोजन केंद्र संचालकावर आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेबांना, बावनकुळे साहेबांना, पालकमंत्री यांना या सगळ्या केंद्र संचालकाच्या माध्यमातून झालेले आहे। परंतु याचा कुठेही मार्ग निघत नाही आहे, त्यांचं अनुदान येत नाही आहे। याच कारणाने आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वच पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी असं मिळून आज कलेक्टर यांना जिल्हाधिकारी म्हणून, शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की जे पूर्ण जे 9 महिन्याचे पैसे आहे मी आज त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करतो आहे आणि जर शासनाने एकसाथ जर ते पैसे नाही देऊ शकत तर इन्स्टॉलमेंट वाईज द्यावं, परंतु पैसे द्यावं असं मी आज त्यांच्याशी समन्वय करतो असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं आहे की याच्यामध्ये जवळपास 1500 लोक, महिला आणि पुरुष असा एक 1500 लोकांचा रोजगार आहे आणि 25,000 गरजू लोक जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना गरज आहेत, असे 25,000 लोक ग्रामीण आणि शहर मिळून याचा लाभ घेत आहे। हा प्रश्न 25,000 लोकांचा आहे, गरजू लोकांचा आहे। त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे अनुदान देण्यात आपण प्रतिनिधी म्हणून द्यावं अशा प्रकारची आज त्यांना मागणी केलेली आहे। आणि हे येत्या 15 दिवसात जर नाही झालं तर 15 दिवसात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून ही योजना गरिबासाठी आहे। याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारणचा विषय नाही। म्हणजे आम्ही विरोधात आहो किंवा सत्तेत आहो हा प्रश्न नाही। एक आपल्या शहरातल्या संपूर्ण सामान्य लोकांना, गरजू लोकांना एक जेवणाचा लाभ त्यांना मिळतो, एक त्याच्यामुळे ही योजना आहे। आणि या आपल्या पूर्ण राज्यामध्ये, या शहरामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून आपली ते सर्वांचीच जबाबदारी आहे। मी तर असं म्हणेल की सगळेच नगरसेवक, लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे जरी असले परंतु या शहराच्या विकासाचा तो विषय त्या महानगरपालिकेमध्ये आपण करत असतो। परंतु त्याच्यामुळे संपूर्ण लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे असो या शहराच्या गरजू लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे। त्याचप्रमाणे जे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे, आपले शहराचे, ग्रामीणचे आमदार असो त्यांनी हा विषय करायला पाहिजे। इवन मी म्हणून की खासदार म्हणून लोकप्रतिनिधींनी पण करायला पाहिजे। आणि जवळपास हा जो अनुदानाचा शहर ग्रामीण मिळून जो विषय आहे हा जवळपास 17 ते 18 करोड हा अनुदान एक पेंडिंग हा विषय आहे।
ते येत्या 15 दिवसात त्यांनी हे मागणी एक लोकांसाठी असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांसाठी आहे म्हणून सर्वात पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. आम्हीच एवढ्या लोकांनी शहरामध्ये का बरं पुढाकार घ्यावा. सगळ्याच आजी माजी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन चांगली योजना आहे ती चांगले म्हटलं पाहिजे. प्रत्येक माणसाच्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि लोकप्रतिनिधीचं आपल्या शहराच्या लोकांप्रती या गरजू लोकांप्रती वयोवृद्धप्रती सगळ्यांची जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. म्हणून हे सगळ्यांनीच मागणी केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे. आम्ही जर मागणी केलीच आहे आणि येत्या 15 दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या शहराच्या या गरजू लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उतरू आणि या शहरामध्ये ही योजना गरजू लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू. मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला